नमस्कार बाळांनो, आजपासून आपण सुरू करत आहे मॅथ्सचे रिव्हिजन लेक्चर. ठीक आहे. हे रिव्हिजन लेक्चरचा कोणी फायदा घेतला पाहिजे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे. आता हे जे रिव्हिजन लेक्चर्स आहेत ना बाळांनो, हे आजपासून सुरू होणार आहेत. आपण यूट्यूबला एक टॉपिकचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. जसं तुमचे रेग्युलर लेक्चर होतील त्याची आपण एक रिव्हिजन सिरीज क्रिएट करणार आहे. सर रिव्हिजन सिरीजमध्ये काय असणार आहे तर बाळांनो, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, प्रत्येक टॉपिकमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स, ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे. तुम्ही कधी पण बघा, कोणता पण सब्जेक्ट घ्या, त्या सब्जेक्टमध्ये 3 कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स असतात, ए, बी आणि सी. ठीक आहे. आपण त्याला असं ABC कॅटेगरी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही टॉपिक असे असतात की जे हार्ड असतात. ठीक आहे. काही खूप इझी असतात आणि काही मीडियम असतात. राईट. म्हणजे एक जर टॉपिक आपण अभ्यास करायचा पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे आपण एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला की हां बाबा चला आज समजा मला टाईम व्हॅल्यू हा चॅप्टर करायचा आहे, तर या टाईम व्हॅल्यूला करताना माझ्याकडे 3 टाईपचे एक्झाम्पल्स असतील माझ्या मॉड्यूलमध्ये. ठीक आहे. एक असतील ते खूप हार्ड असतील सर, एक असतील ते खूप इझी असतील आणि एक असतील ते मीडियम असतील. आता बाळांनो, प्रॉब्लेम काय होतो, आपण जेव्हा अभ्यासाला बसतो त्यावेळेस फक्त आणि फक्त आपण इझी टॉपिक्स कवर करतो. हे खूप चुकीचं आहे. याने काय होतं की आपलं फोकस फक्त इझीवर राहतो आणि पेपरमध्ये जर हार्ड आणि मीडियम असे क्वेश्चन्स जर पडले तर आपण म्हणतो की एक्सपेक्टेड नव्हता असा पेपर मला. बरोबर. मग याच्यामध्ये चुकी इन्स्टिट्यूटची नाही आहे, चुकी तुमच्या अभ्यासाच्या पॅटर्नची, अभ्यास तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करत नाही आहे. तर आता या रिव्हिजन सिरीजचा फायदा काय होणार आहे, आपण प्रत्येक टॉपिक घेतला की त्या टॉपिकमध्ये जेवढे पण कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स असतील त्याचं एक कलेक्शन करणार आहे. काय करणार आहे सर? कलेक्शन करणार आहे. सो ॲट द एंड ऑफ रिव्हिजन लेक्चर किंवा एखादा असं टॉपिकचं आहे, आता समजा हा टाईम व्हॅल्यू घेतो मी आता इथं. ठीक आहे. आज आपण टाईम व्हॅल्यूपासून सुरुवात करणार आहे. सर टाईम व्हॅल्यूचं जर रिव्हिजन लेक्चर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे लेक्चर बघितल्यानंतर काय असणार, तुम्हाला फायदा काय होणार तर ते सांगतो मी तुम्हाला. तुमच्याकडे एक कलेक्शन होणार. कलेक्शन कशाचं होणार बाळांनो, की सगळ्या टाईपचं एक्झाम्पलचं कलेक्शन होणार. म्हणजे सपोज इझी लेवल, मीडियम लेवल आणि डिफिकल्ट लेवल. मी काय करणार, आता हा टाईम व्हॅल्यू हा चॅप्टर आहे, याच्यामध्ये सगळे कलेक्शन करणार, सगळ्या टाईपचे एक प्रॉब्लेम घेणार. प्रॉब्लेम नंबर 1, प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 3. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, मी बेसिकपासून सुरुवात करणार, ते मी जाणार ॲडव्हान्स लेवलपर्यंत. आता तुम्ही म्हणाल की सर मग रिव्हिजन लेक्चर आणि रेग्युलर लेक्चर सेमच झाले. नाही बाळांनो. आता रेग्युलर लेक्चर जे आता आपल्या जाधव क्लासेसमध्ये चालू आहेत, ठीक आहे, त्या रेग्युलर लेक्चरमध्ये कसं असतं की रेग्युलर लेक्चरमध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स सॉल्व होतात. ठीक आहे. आणि प्रत्येक कन्सेप्ट एकदम थरली डिस्कस केली जाते. सर या रिव्हिजन लेक्चरमध्ये काय होणार, या रिव्हिजन लेक्चरमध्ये माझ्याकडे टाईमचं एक रिस्ट्रिक्शन आहे. सो मी सिलॅबस तर कंप्लीट करणार, सिलॅबस मी कंप्लीट घेणार. म्हणजे जर मी टाईम व्हॅल्यू घेत असेल तर टाईम व्हॅल्यूमधल्या सगळ्या कन्सेप्ट शिकवणार. पण मी प्रॉब्लेम्स जास्त नाही एक्सप्लेन करू शकणार. म्हणजे जिथे अंकुश सर तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये 20 प्रॉब्लेम्स घेत असतील किंवा 10 प्रॉब्लेम्स घेत असतील, तिथे मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा एकच प्रॉब्लेम घेणार. का सर असं का करणार? हां, कारण मला हे बनवायचे एक कलेक्शन कशाचं बनवायचं आहे, प्रत्येक टॉपिकचा एक प्रॉब्लेमचं कलेक्शन बनवायचं आहे. याचा फायदा काय होणार बाळांनो, याची एक सेपरेट तुम्ही बुक करा. याचा फायदा तुम्हाला असा होणार की एक्झामच्या आधी जाताना हे सगळे 5 टाईपचे प्रॉब्लेम्सची एक वही असेल तुमच्याकडे एका टॉपिकची. समजा टाईम व्हॅल्यू, त्याच्यामध्ये 5 मी प्रॉब्लेम घेतले, त्या 5मध्ये अख्ख्या सगळ्या सिलेबसमधले सगळे टॉपिक कवर झाले असतील. एक एक्झाम्पल देतो आहे, टाईम व्हॅल्यूमध्ये 5 एक्झाम्पल पॉसिबल नाही आहे, भरपूर एक्झाम्पल होणार आहे. ठीक आहे. सो 5 एक्झाम्पलचं एक तुमच्याकडे नोटबुक असेल तर एक बिफोर एक्झाम तुम्हाला प्रॉपरली ते बघून जाता येईल. ठीक आहे. याने तुमचा टाईम वाचेल आणि इफिशियंटमध्ये काम होईल, मल्टिपल रिव्हिजन होईल. कारण जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा सगळं मिक्स क्राऊड घेऊन बसतो. त्या मिक्समध्ये आपण किती प्रॉब्लेम इझीचे सोडवले, किती डिफिकल्टचे सोडवले, काहीच कळत नाही. ठीक आहे. चला आता टॉपिक मेन पॉईंटला मी सुरुवात करतो, मेन मुद्द्याला फोकस करूया आपण. ठीक आहे. लेक्चरची सुरुवात करूया. आज आपण टॉपिक कोणता घेतो आहे सर? आज आपण टॉपिक घेतो आहे टाईम व्हॅल्यू. कोणता घेतो आहे बाळांनो? आज आपण टॉपिक घेतो आहे टाईम व्हॅल्यू. टाईम व्हॅल्यूमध्ये आता मी तुम्हाला एक इंट्रोडक्शनरी पार्ट सांगतो. ठीक आहे. इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये आता म्हणजे तुमची एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की काय आहे टाईम व्हॅल्यूमध्ये. सपोज एक एक्झाम्पल घेऊया. हा एक व्यक्ती, या व्यक्तीचं नाव आहे राजू. ठीक आहे. याने काय केलं, एक बँक आहे. एकदम सिन्सिअरली तुम्ही लेक्चर बघा.
तुमचे पूर्ण टॉपिक पूर्ण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर टाईम व्हॅल्यूचा मी तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन देतो. राजूला पैशांची गरज आहे. राजू गेला बँककडे. ठीक आहे. बँकला तो म्हटला की मला लोन द्या. बँक म्हटली किती रुपयाचं लोन हवं आहे. राजू म्हटला 1,00,000 रुपयाचं लोन हवं आहे मला. ठीक आहे. 1,00,000 रुपयाचं लोन हवं आहे. ठीक आहे. बँकेने त्याला 1,00,000 रुपयाचं लोन दिलं. कधी दिलं. सपोज 1 जानेवारी 2025ला राजूला 1,00,000 रुपयाचं लोन दिलं. ठीक आहे. किती वर्षासाठी दिलं सर. 1 वर्षासाठी दिलं. म्हणजे काय सर. 1 वर्षाच्या शेवटी राजूला ही 1,00,000 रुपये रिटर्न करायचे. बरोबर. आता 1,00,000 रुपये ज्यावेळेस राजूला रिटर्न करायचे आहेत बँकेला, त्यावेळेस राजू फक्त 1,00,000 रुपये नाही देणार बाळांनो. 1,00,000 प्लस काही इंटरेस्ट देणार. बरोबर ना. हे जे 1,00,000 रुपये राजूने घेतले होते त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणतात. आणि त्याच्यावर जो तो इंटरेस्ट देणार ही मिळून जी व्हॅल्यू क्रिएट होते त्याला अमाऊंट म्हणतो आपण. ए म्हणतो. ए म्हणजे फ्युचर व्हॅल्यू. राईट. सपोज आता राजूने इंटरेस्ट दिला 10,000. टोटल व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर राजूने पे केली 1,10,000. तर याच्यामध्ये 1,10,000 ही ए बनते. ठीक आहे. सो एचा फॉर्म्युला काय बाळांनो. सिम्पल आहे. ए इज इक्वल टू पी प्लस इंटरेस्ट. बरोबर. सर सेम अशाच गोष्टीमध्ये आता इथे प्लस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10वीमध्ये शिकलाय की हे इथे प्लस असेल, ही संख्या इकडे गेली की काय होते, मायनस होते, मग इकडे अशा पण इक्वेशन्स क्रिएट करू शकतो बाळांनो. आता याच्यामध्ये पीचा काय फॉर्म्युला बनणार. पी इज इक्वल टू ए मायनस इंटरेस्ट. आणि सर हे प्रूव्ह पण करू शकतो आपण. सपोज आत्ताच्याच केसमध्ये 1,00,000 रुपये काय होते. प्रिन्सिपल व्हॅल्यू होती. अमाऊंट राजूने 1 वर्षाच्या एंडला किती दिली. 1,10,000. ठीक आहे. इंटरेस्ट किती होता बाळांनो. 10,000. ठीक आहे. सो 10,000 आपण मायनस केले 1,10,000मधून. ठीक आहे. तर किती झाले. 1,00,000. 1,00,000 काय प्रिन्सिपल. सो हे फॉर्म्युला झाला. सेम आता तुम्ही नोटबुकमध्ये काय लिहायचं बाळांनो. नोटबुकमध्ये आपण त्याची एंट्री कशी करणार किंवा नोटबुकमध्ये लिहिणार कसं आपण. तर टायटल टाकायचं टाईम व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आपण एक्सप्लेन करणार आहे. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस इंटरेस्ट. हा बेसिक फॉर्म्युला. त्याच्यानंतर खाली लिहायचं पी इज इक्वल टू ए मायनस इंटरेस्ट. सर हे आत्ताच एक्सप्लेन केलं मी. राईट. त्याच्यानंतर बाळांनो परत लिहायचं इंटरेस्टचा फॉर्म्युला. आता ह्याच गोष्टी आपण इकडे तिकडे फिरवतो बाळांनो. तर जर तुम्ही नीट नोटीस केलं ना, आता इंटरेस्टचा फॉर्म्युला काय होणार. आता ही ए इकडे जाणार बाळांनो. बरोबर का नाही. आता हे त्यांनी काय केलं की किंवा पी इकडे जाणार आणि इंटरेस्ट इकडे जाणार. ठीक आहे. इंटरेस्ट इकडेला पाठवूया आपण आणि पीला इकडे आणूया. काय होणार. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इंटरेस्ट. अमाऊंट किती होती आपल्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये 1,10,000. प्रिन्सिपल किती होता 1,00,000. दोघांचा डिफरन्स किती येत होता 10,000. इंटरेस्ट. संपला विषय. विषय संपला. लावा ताकद. ठीक आहे. सो आता सेकंड पॉईंटमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट असं टाकणार आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो. पी एन आर. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू एस आय इज इक्वल टू पी एन आर. ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहायचा आहे. एस आय इज इक्वल टू पी एन आर. पी म्हणजे प्रिन्सिपल, एन म्हणजे नंबर ऑफ इयर, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. सो आता याचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर मी एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज तुमची प्रिन्सिपल आहे 1,00,000 रुपये समजा. ठीक आहे. 1,00,000 रुपये. ठीक आहे. त्याला मल्टिप्लाय केलं मी 1 वर्षासाठी आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे माझा 10%. ठीक आहे. तर सिम्पल इंटरेस्ट किती येणार बाळांनो 10,000. सिम्पल. ठीक आहे. सो पे आपल्या वहीमध्ये फक्त आकडा नंबर 2 आणि हे लिहून घ्यायचं एस आय इज इक्वल टू पी एन आर. त्याच्या खाली लिहायचं बाळांनो ए इज इक्वल टू पी प्लस एस आय. सर हे काय आहे. सर हे तेच आहे जे आत्ता आपण शिकलो होतो. पी म्हणजे काय होती प्रिन्सिपल व्हॅल्यू 1,00,000 रुपये. सिम्पल इंटरेस्ट किती होता 10,000 रुपये. जर तुम्ही प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट ॲड करत असाल, तो भले सिम्पल इंटरेस्ट असो कोणताही असो, येणारी जी फिगर आहे ती ए असते. ए म्हणजे काय फ्युचर व्हॅल्यू. ठीक आहे. सो यालाच त्यांनी बघा कसं लिहिलं आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला दिला पी एन आर आणि इकडे पी. सो असं हे MCQला विचारतात बाळांनो. ए इज इक्वल टू आता जर हे विचारलं तुम्हाला ए इज इक्वल टू पी प्लस पी एन आर काय म्हणताना हे चुकीचं फॉर्म्युला आहे. चुकीचं नाही आहे बाळांनो. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला त्यांनी इथं लिहिला आहे पी एन आर. ठीक आहे. याच्याने तुम्हाला काय येणार पी एन आर जर आपण केलं मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा. मागच्या एक्झाम्पलमध्ये 1,00,000 हा पी होता. बरोबर. एन किती होता 1 होता. आर किती होता 10% होता बाळांनो. याचं उत्तर किती येणार आहे बाळांनो 10,000च येणार आहे. आणि हे काय आहे पी एन आर आहे. म्हणजे हे 10,000 काय आहे इंटरेस्ट येणार आहे. जर आपण ह्या इंटरेस्टमध्ये जर मुद्दल ॲड केली 1,00,000 रुपये ॲड केले तर काय होणार पी प्लस पी एन आर. हा पी एन आर आणि हा पी. ठीक आहे. तर टोटल किती होणार आहे आपली 1,10,000. म्हणजे आन्सर चेंज होतं आहे का नाही. कधी कधी काय होतं की असे वेगळ्या पद्धतीच्या जर गोष्टी दिल्यात ना तर आपण आहे ना एक ॲझ्युम करायचं. पीची एक फिगर ॲझ्युम करायची, एनची एक फिगर ॲझ्युम करायची, आरची एक फिगर ॲझ्युम करायची. आपण स्वतः रफ पेजवर लॉजिक बघायचं. नुसते फॉर्म्युले पाठ आहेत आणि हाच फॉर्म्युला त्याचा आहे असं नाही करायचं. लॉजिकली याला असं पण लिहिता येतं बाळांनो.
ठीक आहे. तर हा झाला आपला सेकंड पॉईंट. हे एवढं लिहायचं, एवढं लिहिलं. ठीक आहे बाळांनो. आता आपण कंपाऊंड इंटरेस्टकडे जाऊया. तुम्ही म्हणाल सर सिम्पल इंटरेस्ट संपला. हो बाळांनो, सिम्पल मी तुम्हाला म्हटलं होतं प्रत्येक टॉपिकचा एकच प्रॉब्लेम मी घेणार आहे. प्रॉब्लेम इन अ सेन्स त्याची फॉर्म्युला, त्याच्या सगळ्या गोष्टी, कलेक्शन, त्याचे टाईप, त्याला कशा पद्धतीने किती ह्याच्यामध्ये बदल करता येईल जास्तीत जास्त. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अशा 3च टाईप बनू शकतात ह्याच्यामध्ये. सो मी हे प्रॉपर 3 टाईप घेतले. ठीक आहे. आता टायटल टाका कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट डिस्कस करायच्या आधी मला थोडंफार तुम्हाला डिस्कस करायचं की कंपाऊंड इंटरेस्ट बेसिकली असतो काय. ऐका, हे 1,00,000 रुपये आहेत, ही प्रिन्सिपल व्हॅल्यू होती बरोबर. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इंटरेस्ट ॲड करतो 10,000 रुपये, तर जी ए येते, ए म्हणजे फ्युचर व्हॅल्यू, ती किती येते बाळांनो, 1,10,000 रुपये राईट. 1,00,000 प्लस इंटरेस्ट 10,000 रुपये, हे टोटल किती येते, 1,10,000 येते बरोबर. करेक्ट सर. आता ज्या वेळेस कंपाऊंड इंटरेस्ट असतो ना, त्यावेळेस काय होतं माहिती का, बँक या प्रिन्सिपलवर इंटरेस्ट नाही चार्ज करत, या पूर्णपणे ॲड झालेल्या इंटरेस्टच्या व्हॅल्यूवर, इंटरेस्ट ॲड होऊन झालेल्या फ्युचर व्हॅल्यूवर ती दरवेळेस इंटरेस्ट चार्ज करते. आता सेकंड इयरमध्ये जो पण काही इंटरेस्ट लागणार तो 1,00,000वर न लागून 1,10,000वर लागणार. ठीक आहे. सो सांगायचा मुद्दा काय, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये एकदा आलता बरं का MCQ. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये त्यांनी विचारलं होतं की, असं विचारलं होतं की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये येणार रेट सेम राहतो इंटरेस्टचा. ठीक आहे. ट्रू ऑर फॉल्स. पोरांनी काय केलं माहिती का, फॉल्स लिहिलं. बाळांनो रेट म्हणतायत ते, रेट 10% असेल ना तर रेट सेम राहू शकतो. बाळांनो प्रॉब्लेम कशामध्ये येतो, इंटरेस्टमध्ये येतो. बदलतं काय, इंटरेस्ट बदलतो. सर रेट ऑफ इंटरेस्ट सेम राहतो बट इंटरेस्टची अमाऊंट बदलते. येस, कळतं आहे का. हे गोष्टी समजून घ्या बाळांनो, बाकी काय नाही. आपण एकदम बेसिकमध्ये आत्ता. सो कदाचित आपण आहे ना, आता हा टॉपिक मोठा आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण मोठे आहेत. कदाचित याचे पार्ट पण येईल, म्हणजे टाईम व्हॅल्यू पार्ट ए, टाईम व्हॅल्यू पार्ट बी, 2 लेक्चरमध्ये कंप्लीट तुमचं टाईम व्हॅल्यूचं सगळं सिलेबस. ओके चला, आता आपण लिहिणार काय बाळांनो, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. ठीक आहे. हा फॉर्म्युला नॉर्मल कंपाऊंड इंटरेस्टचा. सर हा तर इंटरेस्टचा फॉर्म्युला झाला, फ्युचर व्हॅल्यू मायनस प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू इंटरेस्ट. येस. आता त्याचा एक फॉर्म्युला दिला आहे का सर, हो दिला आहे. ए म्हणजे फ्युचर व्हॅल्यू, ए इज इक्वल टू पी 1+r⁻n. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे बाळांनो. तर हा पी ए. ठीक आहे. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+r⁻n. ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहून घ्या बाळांनो. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्टचा अजून एक फॉर्म्युला आहे, CI इज इक्वल टू, आता हा जो फॉर्म्युला होता बाळांनो हा एचा आहे. ए म्हणजे काय असतं बाळांनो, तुम्हाला माहिती आहे. ए म्हणजे काय असतं, ए म्हणजे फ्युचर व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे प्रेझेंट व्हॅल्यू, म्हणजे जी पी ए म्हणजे जी मुद्दल आहे पी इंटू ब्रॅकेट 1+r⁻n. बरोबर. आता हा झाला एचा फॉर्म्युला. आता इंटरेस्टचा फॉर्म्युला, खास कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला हा आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काढायला होतात त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बाळांनो. ठीक आहे. एक मिनटं. तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर हा लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला हा आहे कंपाऊंड इंटरेस्टचा. सर पण कधी कधी काय होतं, आम्ही आहे ना कंपाऊंड इंटरेस्ट काढतो फॉर्म्युल्यानी एच्या. कसं काढतो सर, आम्ही एची फिगर पहिल्यांदा काढतो. ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता बाळांनो आपला एचा, ए इज इक्वल टू पी 1+r⁻n. हे एची व्हॅल्यू काढतो आणि त्यातनं ए मायनस पी करतो आणि मग आम्हाला निघतो कंपाऊंड इंटरेस्ट. असं बरोबर आहे का, हो बरोबर आहे हे पण. ठीक आहे, हे पण बरोबर आहे, कारण आपण आता वरच बघितलं ना बाळांनो, वरच बघितलं. काय बघितलं, इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे ए मायनस पी. ठीक आहे. सो आपण तो पण फॉर्म्युला यूज करू शकतो. पण नुसतं आपल्याला जर इंटरेस्टचाच फॉर्म्युला हवा असेल तर हा इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, CI इज इक्वल टू पी 1+r⁻n - p. ठीक आहे. पुढे बघा काय, CIचा अजून एक फॉर्म्युला, CI इज इक्वल टू पी 1+r⁻n - 1. हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला. ठीक आहे. ओके सर, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय हो, आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे हे जे 2 फॉर्म्युले तुम्ही दाखवताय ना सर, आम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक कळत नाही. एक मिनटं, PDF हे झालेलं आहे, प्रॉब्लेम झालेला आहे. जस्ट 1 सेकंड. ठीक आहे, टेक्निकल इश्यू झालेला आहे, काय हरकत नाही.
तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला याच्यामध्ये फरक आहे का, हा आणि हा फॉर्म्युला सेमच आहे बाळांनो. तुम्ही म्हणाल सर कसं काय सेम आहे. आता मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. ठीक आहे, मी हे हायलाईट काय करत होतो ना ते गोष्टी काढून टाकतो, कदाचित हे नीट नाही दिसत आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला तर आता इथं पी करूया आपण. ठीक आहे बाळांनो, जो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला होता ना तो हाच होता. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी 1+r⁻n - p. पण त्यांनी काय केलं, पीला आहे ना कॉमन काढलं. आता जर या पूर्ण ह्याच्यामध्ये आपण पीला जर कॉमन काढलं, या पूर्ण ह्याच्यामध्ये बाळांनो आपण पीला जर आहे ना कॉमन काढलं तर काय होणार, पी बाहेर राहणार बरोबर. ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1+r⁻n आणि मायनस काय करणार 1 करणार. म्हणजे बेसिकली कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा तयार झाला हे आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतं. ओके, आता त्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे नोटबुकमध्ये जसंच्या तसं लिहायचं आहे बाळांनो आपल्याला. एक्झाम्पल बघा, 1,00,000 रुपये सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. एन दिला आहे 5 वर्ष, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10%. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण कसं करणार बाळांनो, तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय सांगतो, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR. ठीक आहे, काय सांगतो PN आणि R. याच्यामध्ये बघा P 1,00,000 आहे, 1,00,000वर नंबर ऑफ इयर्स 5 दिलेत, रेट ऑफ इंटरेस्ट 10% दिला आहे, सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण तो कॅल्क्युलेट केला सिम्पल गोष्टीमध्ये 1,00,000 × 5 × 10%. ठीक आहे, ठीक आहे. चला बाळांनो, आता एक्झाम्पल नंबर 2. आता हे एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे बाळांनो, पी जो दिला आहे तुम्हाला 1,00,000 रुपये. ठीक आहे, एन दिला आहे 5 वर्ष. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10%. सर आत्तासारखंच दिलं आहे, हो, पण आता काढायचं काय, ए काढायचं आहे. सर आधीच्या केसमध्ये काय होतं, हा 1,00,000 होता, 5 वर्ष होते आणि 10% होते. आपण इंटरेस्ट काढला होता, आपण ए काढला होता का नव्हता काढला. जर या इंटरेस्टला आपण या ह्याच्यामध्ये जर ॲड केलं 1,00,000मध्ये तर जी व्हॅल्यू येणार ती येणार ए. बघा आता इथे, आता आपण हे कंपाऊंड इंटरेस्टमधलं एक्झाम्पल आहे का सिम्पल इंटरेस्टमधलं हे पण आपल्याला बघावं लागतं. पेपरमध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की आपल्याला वाटतं की हे कंपाऊंड सिम्पल इंटरेस्टचं आहे बट असतं कंपाऊंड इंटरेस्टचं. आता ठीक आहे, मी हे प्रॉब्लेम तुम्हाला चेंज करून देतो. ठीक आहे, समजा हा एक मिनटं. ठीक आहे, सो आता हे 1,00,000 आहे समजा. ठीक आहे, 1,00,000 आहे, 1,00,000 आहे. नंबर ऑफ इयर्स किती आहेत 5 वर्ष, रेट ऑफ इंटरेस्ट 10%. रेट ऑफ इंटरेस्ट किती बाळांनो 10%. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं काय आहे CI आहे. CI म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट. इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे बाळांनो, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे ए फाइंड आउट करण्यासाठी. एचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो, A = P 1+r⁻n. सो आपल्याला हा जसाचा तसा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आपल्या नोटबुकमध्ये, A = P 1+r⁻n. ठीक आहे, यामध्ये अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पीची व्हॅल्यू दिली आहे 1,00,000 रुपये, ती आपण घेतली, त्याला मल्टिप्लाय केलं 1 + रेट ऑफ इंटरेस्ट 10%. ठीक आहे, 10%ला सर ही असं का लिहिलेलं आहे 0.10, कारण की तुम्हाला बाळांनो ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्या, 10% हे असे असतात. 1 0 गेला, आता हे 1/10ला आपण कसं लिहितो बाळांनो 0.10. ठीक आहे, सो हे आपण तसं लिहिलेलं आहे raised to 5. यामध्ये काही डाऊट नाही आहे असं मला वाटतं. चला आपण आता हळूहळू पुढे जाऊया. तर आता हे आपण केलं, त्यानंतर आता हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. 1.10 raised to 5 × 1,00,000. हे जी पण काय व्हॅल्यू येईल ती तुम्हाला इथं लिहावे लागेल. ठीक आहे, सो चला आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं, नेक्स्ट एक्झाम्पल आहे ए फाइंड आउट करायचं आहे बाळांनो. पी दिलेला आहे 25,000, रेट दिलेला आहे 18% पर ॲनम, सिम्पल इंटरेस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला बाळांनो फोकस कशावर करायचा आहे, सिम्पल इंटरेस्ट बाळांनो. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, एन किती दिला आहे 8 वर्ष 3 महिने. आता हा जो टॉपिक आहे, हा जो प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये वेगळं काय तर आता इथे जो पिरियड दिला आहे तो पिरियड दिला आहे मंथमध्ये. याला कन्वर्ट आपल्याला करावं लागणार बाळांनो इयरमध्ये. इयरमध्ये जर आपल्याला या मंथला कन्वर्ट करायचं असेल ना तर एक फॉर्म्युला असतो. काय करायचं तर मंथ घ्यायचे टोटल 3 महिने, राईट, त्याला डिवाईड करायचं 12 महिन्यांनी. ठीक आहे, त्याला कशाने डिवाईड करायचं 12 महिन्यांनी. ज्यावेळेस आपण 12 महिन्यांनी डिवाईड करू ना तर जे पण काय आन्सर येईल ना तर ते येणार काय बाळांनो आपलं इयरमध्ये कन्वर्जन. म्हणजे 3 महिन्याला आपण कन्वर्ट केलं 12 महिन्यांनी डिवाईड करून, तर हे आन्सर आलं 0.25. 8 अधिक 0.25 हे झालं 8 वर्ष 3 महिने. कळलं. आता जर समजा तुम्हाला
अजून एक एक्झाम्पल देतो मी. जर समजा तुम्हाला 9 वर्ष 9 महिने असं जर असेल, आता याला इयरमध्ये कन्वर्ट करायचं आहे मला, मी काय करणार 9 इयर प्लस 9 डिवाइड बाय 12. आता हे 9 डिवाइड बाय 12 जेवढं पण काय येईल ते मी 9 पॉईंट समथिंग लिहिणार, बरोबर. सेम, ठीक आहे. तर आता इथे बघा, आपण त्याला ते कन्वर्ट केलं आणि मग बाकी सगळं सेमच आहे. आपल्याला ए फाइंड आउट करायचा आहे आणि फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. कोणता वापरायचा आहे? सिम्पल इंटरेस्टचा. 18% पर ॲनम सिम्पल इंटरेस्टने आपण चाललेलो आहे. तर आपण काय करणार, ए इज इक्वल टू पी 1+NR. ठीक आहे, 1+NR हा सिम्पल इंटरेस्टचा एचा फॉर्म्युला आहे. हा आपण यूज केला. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. सिम्पल. याच्यामध्ये पी आहे 25,000, 1NR, एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर, आपण हे कन्वर्ट केले. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 92 आणि टोटल आपली व्हॅल्यू आली ही. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे 92. ठीक आहे, इथे तुम्हाला आयता आन्सर दिसतं आहे, बट तुम्ही हे सॉल्व करायचं आहे आणि हे आपल्या नोटबुकमध्ये हे जसंच्या तसं लिहायचं आहे. ठीक आहे. आता कन्वर्जन कन्सेप्ट याच्यातूनच निर्माण झाली 92. ही कन्वर्जन कन्सेप्ट काय म्हणते बघा, तर ज्या वेळेस तुम्हाला असं सांगितलं असेल रेट ॲन्युअली दिला असेल, तर तुम्हाला जो रेट आहे ना तो जसाच्या तसा घ्यायचा आहे आणि नंबर ऑफ इयर्स जसेच्या तसे घ्यायचे आहेत बाळांनो. ठीक आहे. पण जर क्वार्टरली दिला, ठीक आहे, क्वार्टरली दिला तर आपल्याला रेट काय करायचं आहे, रेटला डिवाइड बाय 4 करायचं आहे आणि जो पण काय नंबर ऑफ इयर्स असेल त्याला मल्टिप्लाय 4 करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला रेट दिला समजा 12%, तर 12%ला आपण हे काय क्वार्टरली असं दिलं, 12% पर क्वार्टर. ठीक आहे, ते 12% पर ॲनम दिला, सॉरी एक सेकंड, 12% पर ॲनम दिलेला आहे रेट तुम्हाला आणि तुम्हाला क्वार्टरली कॅल्क्युलेशन करायचं आहे, क्वार्टरली कंपाऊंडिंग करायचं आहे. तर क्वार्टरली करताना मी काय करणार, 12ला डिवाइड बाय 4 करणार, मग मला क्वार्टरचा जो पण काय रेट आहे तो येणार. ठीक आहे, 3% सपोज. तसंच आता इथे मी काय केलं, रेटला काय केलं, डिवाइड केलं 4ने, राईट. पण आता तिथेच नंबर ऑफ इयर्स असतील माझे, जर समजा 2 इयर असतील तर याला मी कसं कन्वर्ट करणार, तर 2ला मल्टिप्लाय करणार मी 4नी, म्हणजे 8 पिरियड येणार माझा. एन किती येणार 8 आणि आर किती येणार बाळांनो माझा 3%, राईट. असं होणार कॅल्क्युलेशन, याचं असं होणार कन्वर्जन. ठीक आहे. इथे बघा, आता इथं दिलं आहे समजा रेट दिला असेल तुम्हाला 12, तर 12ला मी कशाने डिवाइड करणार 4ने आणि जर समजा नंबर ऑफ इयर्स माझे 3 असतील तर त्याला मी कशाने मल्टिप्लाय करणार 4ने. सेम बाळांनो, सेमी ॲन्युअलीच्या केसमध्ये आपल्याला रेटला डिवाइड करायचं आहे 2ने आणि एनला मल्टिप्लाय करायचं आहे 2ने. ठीक आहे, डिवाइड 2 मल्टिप्लाय 2. का सर, याचं लॉजिक काय, क्वार्टरला 4ने आपण का डिवाइड करतो, कारण की बाळांनो 3 महिन्याचे 4 क्वार्टर असतात. लक्षात ठेवा बाळांनो, 3 मंथचा असतो एक क्वार्टर. ठीक आहे, एका क्वार्टरमध्ये असतात 3 महिने, असं लक्षात ठेवायचं. आणि असे टोटल किती महिने असतात, 12 महिन्यामध्ये किती, 12 महिने म्हणजे 1 इयर झालं, बरोबर. एका इयरमध्ये किती क्वार्टर असणार, 3 असे 4. 1 क्वार्टर, 2 क्वार्टर, 3 क्वार्टर, 4 क्वार्टर, 4 क्वार्टरी एका वर्षात. ठीक आहे, चला फोकस ऑन द कन्सेप्ट, नॉट ऑन क्वार्टर. ठीक आहे. सो सेमी ॲन्युअली म्हणजे 2. सर 2 का, कारण की सेमी ॲन्युअली म्हणजे 6 महिन्याचे बाळांनो. 6 महिन्याचे पिरियड किती होऊ शकतात, 2च होऊ शकतात 12 महिन्यामध्ये. मंथलीला डिवाइड बाय 12 का करतो, कारण की एक महिने असे एका वर्षामध्ये किती होतात बाळांनो, 12 होतात. तर त्यामुळे डिवाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 12. वीकली किती होतात बाळांनो, वीक 52 असतात. आता हे बाळांनो लक्षात घ्या, आपले वीक एका इयरमध्ये 52 आपण कन्सिडर करतो. सो जो पण काय रेट असेल त्याला डिवाइड करायचं 52ने आणि जो पण काय एन असेल त्याला मल्टिप्लाय करायचं बाळांनो 52ने. ठीक आहे. सो आज आपण सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमधलं कोणते आता ही पार्ट एची व्हिडिओ आहे बाळांनो. आता पार्ट बी याचा येईल. आता आज आपण पार्ट ए खतम केला. पार्ट एमध्ये आपण काय शिकलो, समरी करूया आपण. समरीमध्ये आपण बघितलं सिम्पल इंटरेस्टचे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्टचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये एचा फॉर्म्युला, ठीक आहे, त्याच्यामध्ये पीचा फॉर्म्युला. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो आपण काय बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्यामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर आपण एचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर परत पीचा फॉर्म्युला. त्यानंतर परत आपण बाळांनो आपण काय बघितलं, कन्वर्जनची कन्सेप्ट. ठीक आहे, आपण काय बघितली, कन्वर्जनची कन्सेप्ट.
कन्व्हर्जनची कन्सेप्ट काय सांगते, रेट असेल तर त्याला कन्वर्ट कसं करायचं. जर क्वेश्चन सांगितलं असेल क्वार्टरली तर डिवाइड करणार 4 आणि एनला मल्टिप्लाय करणार 4, बरोबर. म्हणजे इथं रेटलाच फक्त कन्वर्ट नाही करायचं, एनला पिरियडला सुद्धा कन्वर्ट करावं लागतं बाळांनो. ठीक आहे. जर समजा सेमी ॲन्युअली असेल तर आरला डिवाइड कशाने करणार, 2ने. ठीक आहे. आणि जर एनला कशाने, मग त्याच वेळेस कसं मल्टिप्लाय करणार, 2ने. राईट. म्हणजे रेटला आपण डिवाइड करायचं आणि एनला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, सिम्पल. जर आता वीकली असेल तर कितीने करणार रेटला, 52ने. आणि एनला कितीने करणार मल्टिप्लाय, 52ने. ठीक आहे. सो आपण मॉरल ऑफ द स्टोरी आज आपण एवढं काही शिकलेलो आहे. ठीक आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स टॉपिक असणार आहेत. जसं की आता कन्व्हर्जन नंतर आपलं काय येणार आहे, काही थोडेफार एक्झाम्पल आपण घेणार आहे त्या कन्व्हर्जनच्या रिलेटेड. काही त्याच्यामध्ये ट्रिकी एक्झाम्पल्स असतील ते घेणार आहे. आणि त्याच्यानंतर बाळांनो आपण डायरेक्टली मग डिस्काउंटिंग फॅक्टर वगैरे त्या गोष्टी डिटेलमध्ये करणार आणि मग एक तिसरी व्हिडिओ बनवणार. ठीक आहे. तुम्ही मला सर टाईम व्हॅल्यूच्या किती बनणार रिव्हिजनच्या व्हिडिओ, 3 बनणार. आता हा इझी टॉपिक बाळांनो, याच्यामध्ये आपण इझी टॉपिक केला, बरोबर. हा इझी टॉपिक याच्यामध्ये कव्हर केला पार्ट एच्या व्हिडिओमध्ये. पार्ट बीच्या याच्यामध्ये मीडियमवाले टॉपिक असणार सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये डिस्काउंटिंग फॅक्टर आपण एक्सप्लेन करणार. त्याच्यामध्ये परत बाळांनो तुम्हाला काही अजून थोडेफार एक्झाम्पल्स घेणार. त्या वहीमध्ये आपल्या एक्झाम्पल्स पाहिजेत ना. ठीक आहे. तर ते एक्झाम्पल्स असणार त्याच्यामध्ये. परत त्याच्यानंतर आपण आहे ना बाळांनो एक थर्ड व्हिडिओ बनवणार, एकदम अंतिम व्हिडिओ टाईम व्हॅल्यूवर. ती पण व्हिडिओ अशीच 30 मिनटाची असेल. ह्या 30 मिनटाच्या 3 व्हिडिओ आहेत. म्हणजे टोटल तसं बघायला गेलं तर 1.5 तासामध्ये तुमचा जवळपास टाईम व्हॅल्यू संपतो आहे. आता ही जी तिसरी असणार ना व्हिडिओ, ती खूप जास्त इम्पॉर्टंट असणार. याच्यामध्ये आहे ना आपण एकतर ॲडव्हान्स टॉपिक सगळे घेणार. ठीक आहे. जसं की ॲन्युटी वगैरे आणि प्लस एक्स्ट्रा एक्झाम्पल्स. ठीक आहे. जे पण काही एक्स्ट्रा एक्झाम्पल असतील ते आपण घेऊ. ठीक आहे. चला, मला काय वाटतं माहिती आहे का बाळांनो, ह्या अशा तीनच्या सिरीज जर आपण केल्या, त्याच्यानंतर आपण हे सगळं कलेक्शन कंप्लीट झाल्यानंतर शेवटी मॅथ्ससाठी आपण जर RTP MTP याची पण एक जर सिरीज घेऊन आलो ना, तर खेळ खाल्लास. खरंच सांगतो आहे. काही करायची गरज नाही पडणार तुम्हाला. म्हणजे हे रिव्हिजनची एक सेपरेट वही प्लस ह्याचं एवढं प्रिपरेशन जर तुम्ही माझ्याबरोबर केलं तर मी सांगतो मॅथ्सची तुमची प्रत्येक टॉपिकचं करणार आहे. आणि बाळांनो आपण हे मग तसं बघायला गेलं तर सगळीच भीती तुमची निघून जाईल. सो प्लीज मला पण मोटिवेशन येण्यासाठी तुम्ही फक्त प्लीज एक गोष्ट करा, ह्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे बाळांनो. कारण की हे बघा, नो कन्सिडरेशन नो कॉन्ट्रॅक्ट. मी पुढची व्हिडिओ तेव्हाच अपलोड करीन जर ह्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर. मला पण एक मोटिवेशन राहील. तुम्ही लाईक करा, तुम्ही कमेंट करा, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे, तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं असेल. ठीक आहे. जे पण काय असेल किंवा तुम्हाला जर आवडली असेल बिनधास्तपणे सांगा. ठीक आहे. लाईक करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुम्हाला मी एक सांगू का, एक गंमत सांगतो तुम्हाला. या तिन्ही गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत बाळांनो. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी काय आहेत बाळांनो, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. याचं तुमचं काहीच जाणार नाही. पण माझं भरपूर काही मला भेटेल. काय भेटणार सर तुम्हाला, मला एक मोटिवेशन भेटेल. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मी करतो आहे ना, हे करण्याचं रिझन एवढंच आहे की एक मोटिवेशन, एक आनंद भेटतो मला की हां बाबा, जर समजा या गोष्टीचं हे गोष्ट करून जर समजा कोणाच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत असेल ना, व्हॅल्यू ॲड होत असेल ना, तर मला हे करून खूप आनंद होतो आहे. समजा एखादा मुलगा असेल ज्या बिचाऱ्याने क्लास लावले नाही आहेत. ठीक आहे. त्याला थोडीशी मदत हवी आहे, त्याला थोडासा गायडन्स हवा आहे. ठीक आहे. आणि त्यात मराठी भाषेमध्ये मी जे पण लेक्चर्स घेतो ते सगळे मराठीमध्ये घेतो, बरोबर. मराठीमध्ये घेतो. मराठीमध्ये का घेतो, कारण की मी मराठीमध्ये त्याला व्यवस्थित समजवू शकतो. मी हिंदीमध्ये पण लेक्चर घेऊ शकतो, इंग्लिशमध्ये पण घेऊ शकतो, बट मी सुरुवात आता मराठीपासून करत आहे. सो प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.